बसले होते, मोहन भागवत बसले होते आणि बोलणारा जेवढा चुकीचा आहे तेवढा बोलायला लावणारे त्याहीपेक्षा मोठे गुन्हेगार आहेत. म्हणून येणाऱ्या काळामध्ये हे जे नावं घेतले, फडणवीस असतील, गडकरी असतील, मोहन भागवत असतील आणि या धीरेंद्र असेल, हे ज्या वेळेला पुण्यात येतील त्या वेळेला तुमचा आमचा शिवप्रेमीचा रोज त्यांच्या समोर आपण दाखवल्याशिवाय राहणार नाही. तीव्रपणे या पद्धतीचा निरोप त्यांच्या कानापर्यंत जाईल एवढं आपण आपलं आंदोलन तीव्र करायचं. मी परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि एकच घोषणा देतो, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. धीरेंद्र शास्त्री म्हणून ज्याचा उल्लेख आहे त्याला आजपासून आम्ही शास्त्री हा उल्लेख लावणार नाही, कारण शास्त्री हा विद्वान माणसाला लावला जातो. म्हणून त्याला धीरेंद्र म्हणून संबोधित असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास त्या व्यासपीठावरनं सांगितला ज्या व्यासपीठावर मुख्यमंत्री फडणवीस होते, गडकरी होते, मोहन भागवत होते. हे जर तिन्ही नावं आपण पाहिली तर ती एकाच वर्णमाळेची तीन नावं आहेत आणि हे मुद्दामून करण्याचं काम आहे. परराज्यातनं एखादा माणूस आणायचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती. छत्रपती शिवाजी महाराजांचे जर गुरु कोणी असतील तर ते एकमेव राजमाता जिजाई होत्या आणि छत्रपती महाराज कधीही थकले नाही. आणि जर ते थकले असते ते एवढ्या कमी वयाच्या कार्यकाळामध्ये एवढे गड किल्ले राबादित राहिले नसते. म्हणून परत एकदा भारतीय जनता पक्ष आणि RSSचा निषेध करतो आणि थांबतो. पुण्यातल्या लाल महाल चौकामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय की बागेश्वर बाबाच्या विरोधात मराठा म्हणत आंदोलन जे आहे ते केलं जातंय. एकूणच आपण पाहतोय की बागेश्वर बाबांनी जे वक्तव्य मुख्यमंत्र्यांच्या समोर केलेलं आहे त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी मराठा मोर्चाच्या आंदोलन जे आहे ते या ठिकाणी करण्यात येतंय. लाल महाल चौक आहे आणि या लाल महाल चौकामध्ये खरं तर हे तीव्र आंदोलन जे आहे ते मराठा मोर्चाच्या वतीने करण्यात येतं. एकूणच आपण पाहतोय काही वेळ या ठिकाणी हा चौक जो आहे तो अडवण्यात आलेला आहे. एकूणच आपण पाहतोय पोलीस या ठिकाणी नागरिकांना बाहेर काढताय, आंदोलन करताय. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला आपण पाहतोय की या ठिकाणी आंदोलक जे आहे ते ऐका आम्ही तक्रार नोंदवतो ती FIR फक्त घ्या. या ठिकाणी गुल्लक चौक जो आहे तो लालमहाल चौकामध्ये हे आंदोलन करत असताना आमची मागणी आहे की पोलिसांनी तक्रार दाखल करून घ्यावी. दाखल करून घ्यालो का शब्द द्या हो, भेटायचं नाही काय FIR दाखल करून घ्यालो का. 1 महिना अपमान चाललाय. FIR दाखल केल्याशिवाय त्या बागेश्वर आम्ही इथून उठतो. FIR दाखल करून घेतली पाहिजे. ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपस्थित होते, सगळे मान्यवर उपस्थित होते. त्यांना लाज वाटली नाही का? आज 8 महिन्यापूर्वी बागेश्वर धाममध्ये महिलांच्या तस्करीचा विषय झाला, तेव्हा नाही गुन्हा दाखल झाला. म्हणजे सर्वसामान्य लोकांना वेठीस धरलं, त्यांच्या विषयांवरती ह्या सगळ्या गोष्टींना आघात करणं हे कुठपत योग्य आहे? पाहतोय की बागेश्वर बाबांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी एक आमची मागणी आहे की पोलिसांनी तात्काळ आम्ही जी तक्रार नोंदवणार आहे
मुख्यमंत्र्यावर आणि त्या बागेश्वरबद्दल त्यांची तात्काळ गुन्हा नोंद करावा, अन्यथा आम्ही जास्त ह्याच्या आंदोलनात तीव्र करू. आपण पाहतोय की लाल महल चौक बागेश्वर वाचाळवीराला त्याला पटकन अटक करावं हीच आमची सगळ्यांची भावना आहे. हरामखोर बागेश्वर बाबाला लवकरात लवकर अटक करावी. त्याला खतपाणी घालणारी ती अवलाद इथं मराठा नक्कीच आपण पाहतोय की लाल महल चौकामध्ये या ठिकाणी आंदोलक आक्रमक झाले होते. काही वेळ या ठिकाणी या सर्व आंदोलकांनी जे आहेत ते रास्ता रोको जो आहे तो केलेला आहे. एकूणच आपण पाहतोय आज सायंकाळच्या सुमारास लाल महल चौक ते शिवाजी रोडला मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र या ठिकाणी हे सगळं होत असताना पोलिसांनी या ठिकाणचे कार्यकर्त्यामध्ये काही वेळ चकमक झाली. गुन्हा दाखल करावा अशी प्रामुख्याने हे सगळे जे आहेत ते मागणी करतायत. एकूणच आपण पाहतोय की जे वक्तव्य केलं आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज सायंकाळच्या सुमारास पुण्यातल्या या लाल महल चौकामध्ये हे सगळे आंदोलक एकवटले होते आणि अशा प्रकारे काही वेळ या ठिकाणी लाल महल चौकात रास्ता रोको जो आहे तो करण्यात आलाय. कॅमेरामन सुनील सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे.